की जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये देऊ। 16 लाख शेतकऱ्यांपैकी 12 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये आम्ही भरले आणि उरलेल्या 4 लाखांच्या खात्यात आता आम्ही भरतोय आणि ही योजना देखील आपण पूर्ण करतोय। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं लक्ष एका गोष्टीकडे लागले, खात्यात 50,000 रुपये नेमके कधी येणार। सकाळ झाली की मोबाईल पाहायचा, बँकेचा मेसेज आला का ते बघायचं, गावात कुणाच्या खात्यात पैसे आले का ते विचारायचं, पण आपल्या खात्यात काहीच दिसलं नाही की पुन्हा तोच विचार सुरू होतो। आता या 50,000 रुपयांच्या अनुदानाबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आली। ज्या शेतकऱ्यांचं नाव मंजूर झालेलं असेल त्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे टाकले जाणार असल्याचं आपल्या महाराष्ट्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पैशांचं वाटप होणार असल्याची माहिती पुढे आली। पण पैसे येणार एवढंच ऐकून बसू नका, कारण तुमचं आधार कार्ड, बँक खातं आणि ई-KYC यामध्ये जर चूक असेल तर तुमचे पैसे अडकू शकतात। म्हणून 50,000 रुपये कोणाला मिळू शकतात, कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आधी पैसे येऊ शकतात आणि पैसे अडकू नयेत म्हणून कोणती 2 अत्यंत महत्त्वाची कामं पूर्ण करायची आहेत, हे सगळं पुढे अगदी आपण सोप्या शब्दात समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता सर्वात आधी रक्कम किती ते नीट लक्षात घ्या। इथे 15,000 नाही, 20,000 रुपये नाही, तर 25,000 रुपये नाही, तर थेट 50,000 रुपये एका पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात टाकले जाणार असल्याचं सांगण्यात आलंय। म्हणजे 25,000 रुपयांच्या दुप्पट रक्कम एका शेतकऱ्याला मिळू शकते। एका घरात 2 पात्र शेतकरी असतील आणि दोघांची नावं मंजूर झाली असतील तर दोघांना मिळून 1 लाख रुपये मिळू शकतात। त्यामुळे या पैशांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण शेतातील कामामध्ये रोज पैशांची गरज पडते। खतं घ्यायची असतात, बियाणं घ्यायची असतात, औषधं आणायची असतात, डिझेल भरायचं असते, मजुरी द्यायची असते, त्यात घरचा खर्च हा वेगळाच चालू असतो। कुणाच्या घरात किराणा संपत आलेला असतो, कुणाच्या मुलांची फी बाकी असते, कुणाला ट्रॅक्टरचा हप्ता भरायचा असतो, कुणाला दुकानाची उधारी द्यायची असते। अशा वेळेला खात्यात जर 50,000 रुपये आले तर अनेक कामं करता येऊ शकतात। म्हणूनच गावागावात या पैशांची जोरदार चर्चा सुरू झाली। काही लोक रोज मोबाईलवर बँकेचा मेसेज पाहत बसलेत, काही जण पासबुक घेऊन बँकेत जात आहेत, काही जण सेवा केंद्रांवर आपलं नाव तपासत आहेत। त्यामुळे ही माहिती ऐकून फक्त तुम्ही सोडून देऊ नका, तुमचं स्वतःचं काम बरोबर आहे का ते सुद्धा एकदा तपासून बघा। आता दिलेल्या माहितीनुसार आजचा आणि उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो। कोणत्याही वेळेला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये टाकायचं काम सुरू होऊ शकते। हे पैसे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट खात्यात जमा होणार आहेत। म्हणजे कुणाकडे पैसे जाणार नाहीत। ज्या शेतकऱ्यांचं नाव मंजूर झालेलं असेल आणि बँक खात्याची सगळी माहिती बरोबर असेल त्याच्या खात्यात पूर्ण 50,000 रुपये जमा होऊ शकतात। त्यामुळे अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या लोकांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरते। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गावातल्या एका शेतकऱ्याला पैसे आले म्हणजे त्याच वेळी तुमच्या खात्यात सुद्धा पैसे येतील असा विचार करू नका। काही बँकेत लवकर पैसे दिसतील, काही बँकेत थोडा वेळ लागू शकतो। कुणाच्या मोबाईलवर आधी मेसेज येतो, कुणाच्या खात्यात आधी पैसे दिसतात आणि नंतर मेसेज येतो। त्यामुळे दुसऱ्याला पैसे आले आणि आपल्याला आले नाहीत म्हणून टेन्शन घेऊ नका। आधी तुम्ही तुमचं खातं तपासा, तुमचं जे काही पासबुक असेल ते अपडेट करून घ्या। डीबीटी कोणत्या खात्यावर येते, कोणत्या खात्याला डीबीटीचं खातं जोडलेलं आहे ते बँकेत जाऊन एकदा विचारून घ्या। काही शेतकऱ्यांकडे 2 किंवा 3 बँकेची खाती असतात। शेतकरी एका खात्यात पैसे पाहत बसतो, पण आधार आणि डीबीटी मात्र दुसऱ्याच खात्यावर जोडलेला असतो। मग तो दिवसभर विचार करतो की माझे पैसे आले नाहीत। म्हणून तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँकेची खाती असतील तर सगळी खाती एकदा नीट व्यवस्थितपणे तपासून घ्या। बँकेत गेल्यावर सरळ प्रश्न विचारा, माझं डीबीटी कोणत्या खात्यावर येतं? जुनं खातं बंद झालं असेल तर डीबीटी अजून जुन्या खात्यावर आहे का ते सुद्धा चेक करा। आता 50,000 रुपये सगळ्यांनाच मिळणार का हा प्रश्न सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। आता हाती आलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांचं नाव या अनुदानासाठी मंजूर असेल त्यांनाच पैसे मिळू शकतात। त्यामुळे फक्त शेतकरी आहे म्हणून प्रत्येकाच्या खात्यात 50,000 रुपये सरकतील असा विचार बिलकुल करू नका। यादी आली, नाव तपासा, नाव असेल तर पुढचं काम पहा। आधार नंबर बरोबर आहे का हे सुद्धा एकदा तपासून घ्या। बँकेचं खातं चालू आहे का ते सुद्धा बघा। ई-KYC पूर्ण आहे का ते एकदा चेक करा। डीबीटी योग्य खात्यावर जोडलेला आहे का ते सुद्धा एकदा तपासून घ्या। आता तुम्ही पुढचा भाग एकदम लक्षपूर्वक ऐका, कारण फक्त पैसे कधी येणार हे माहीत असणंच उपयोगाचं नाही। तुमच्याकडची अत्यंत महत्त्वाची 2 कामं सुद्धा पूर्ण असणं गरजेचं आहे। ही 2 कामं जर बाकी असतील तर तुमचे 50,000 रुपये अडकू शकतात। म्हणून घरात योजना ज्या माणसाच्या नावावर असेल त्याची माहिती आधी तुम्ही तपासून घ्या।
वडिलांच्या नावावर योजना असेल तर त्यांचा आधार आणि बँक खातं पहा. आईच्या नावावर असेल तर तिचं नाव बँक आणि आधारवर जुळते का ते सुद्धा चेक करून घ्या. स्पेलिंग बरोबर पहा. पत्नीच्या नावावर असेल तर तिची KYC पूर्ण आहे का हे एकदा चेक करा. पहिलं काम म्हणजे तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं जोडलेलं असणं गरजेचं आहे. तुमचं बचत खातं आधारशी जोडलेलं आहे का ते एकदा चेक करून घ्या. कर्ज खात्याबद्दल सुद्धा आधारची माहिती बरोबर आहे का हे तपासा. बँकेत गेल्यावर माझं आधार कोणत्या खात्याला जोडलेलं आहे हे विचारून घ्या. DBT त्याच खात्यावर येतंय का हे सुद्धा तपासा. कारण खातं बंद असलं, जुनी माहिती असली किंवा आधार दुसऱ्या खात्यावर जोडलेला असेल तर पैसे येताना अडचण होऊ शकते. आता दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम ते म्हणजे KYC आणि आधारची तपासणी. KYC केली नसेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करा. आधी कधीतरी KYC केलेली होती म्हणून आता तपासायची काहीच गरज नाही असं बिलकुल समजू नका. तुम्ही स्टेटस बघा. KYC पूर्ण दिसते का ते पहा. बाकी असेल तर जवळच्या CSC केंद्रात किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ती पूर्ण करून घ्या. अंगठा लावून आधारची तपासणी करावी लागू शकते. आता हे काम वेळेवर केलं तर तुमची पुढची धावपळ कमी होऊ शकते. आता नावाची चूक सुद्धा नीट तपासून घ्या. आधार कार्डवर एक नाव असेल, बँकेच्या पासबुकवर मात्र दुसरं नाव असेल आणि योजनेमध्ये तुम्ही तिसरंच नाव टाकलेलं असेल तर पुढे तुम्हाला नक्कीच त्रास होईल. महिलांचं लग्नानंतरचं नाव बदललं असेल तर जुनं नाव बँकेत राहिलं का ते सुद्धा तपासून घ्या. आधारमध्ये नाव बदललं असेल पण बँकेत जुनं नाव असेल तर एकदम दुरुस्त करून घ्या. नावात एखादं अक्षर जर चुकीचं असेल तर ते सोडून देऊ नका. छोटी चूक आहे असं वाटतं पण पैसे अडकले की त्या चुकीसाठी तुम्हाला वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. आता जिल्ह्यांची माहिती सुद्धा पहा. आता पहिल्या टप्प्यात आपल्या महाराष्ट्र सरकारने 12 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये टाकण्याची महत्त्वाची माहिती दिली आहे. आता या 12 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांची नावं घेतली गेली. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का हे नीट आहे का. आता पहिल्या टप्प्यामध्ये पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर आणि जळगाव या जिल्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. सर्वात आधी सोलापूर जिल्ह्याची माहिती आपण डिटेलमध्ये पाहू. सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये DBT मधून टाकले जाणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आली. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तुमचं नाव यादीत आहे का एकदा तपासून घ्या. आधार बँकेला जोडलेलं आहे का हे एकदा पहा. KYC पूर्ण आहे का ते तपासा. तुमच्याकडे 2 बँकेची खाती असतील तर DBT कोणत्या खात्यावर येतं हे एकदा नीट चेक करा. पैसे आले नाहीत म्हणून लगेच चिंता करू नका. यानंतर आहे द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा. आता नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुद्धा 50,000 रुपये येऊ शकतात. नाशिक भागामध्ये कांदा, द्राक्ष, टोमॅटो आणि भाजीपाला घेणारे अनेक शेतकरी आहेत. शेताचा खर्च मोठा असतो त्यामुळे 50,000 रुपये खात्यात आले तर खतं, औषधं, मजुरी किंवा घर खर्चासाठी ते पैसे नक्कीच उपयोगाला येऊ शकतात. पण यादीत नाव आहे का हे एकदा तुम्हाला तपासून घ्यावं लागेल. त्याच्यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे सांगली जवळचा सातारा जिल्हा. आता सातारा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा 50,000 रुपये टाकले जाणार असल्याचं आपल्या महाराष्ट्र सरकारने सांगितलंय. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील लोकांनी आधार आणि बँकेचं खातं एकदा तपासून घ्यावं. KYC बाकी असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करावी. बँकेत मोबाईल नंबर जर जुना असेल तर नवीन नंबर द्या. खात्यात पैसे आले की मेसेज मिळण्यासाठी चालू नंबर उपयोगाचा ठरतो पण SMS नाही म्हणून पैसे नाहीत असं लगेच समजू नका. आता यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा. आता जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना DBT मधून 50,000 रुपये मिळू शकतात. आता जळगाव भागामध्ये केळी, कापूस आणि इतर पिकांवर मोठा खर्च होतो. त्यामुळे योग्य वेळेला पैसे मिळाले तर शेतकऱ्याला पुढच्या कामासाठी नक्कीच उपयोगात येऊ शकतात. पण आधार, बँक आणि योजनेतलं नाव नीट जुळतं का हे एकदा तुम्ही तपासून घ्या. नावाची चूक असेल तर ती लगेच दुरुस्त करा. त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे जिल्हा. आता पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपयांच्या अनुदानाची रक्कम मिळू शकते. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यादी आली की नाव तपासावं. खातं चालू आहे का हे एकदा चेक करून पाहावं. DBT दुसऱ्या खात्यावर तर नाही ना हे बँकेत जाऊन तुम्ही विचारून घ्या. एकाच माणसाकडे जुनं आणि नवीन अशी 2 खाती असतील तर दोन्ही खाती तपासली पाहिजे. यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा. आता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा DBTच्या माध्यमातून 50,000 रुपये सरकणार आहे. कोल्हापूर भागात ऊस, भात आणि इतर पिकांवर मोठा खर्च असतो. त्यामुळे खात्यात आलेले पैसे गरजेच्या कामाला नक्की उपयोगात येतील. पण पैसे येण्याआधी KYC, आधार आणि बँक खातं बरोबर असणं सुद्धा गरजेचं आहे. आता पुढचा जिल्हा आहे सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपयांचं अनुदान मिळणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील लोकांनी आपलं नाव यादीत आहे का हे एकदा नीट तपासून पाहावं.
बँकेत आधार जोडलेला आहे का ते एकदा तपासावं. मोबाईल नंबर चालू आहे का हे एकदा चेक करून घ्यावं. आधार आणि पासबुकमधलं नाव वेगळं असेल तर ते तुम्ही लगेच दुरुस्त करा. छोटी चूक पुढे मोठा त्रास देऊ शकते. यानंतर आहे आपला अहमदनगर जिल्हा. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपये डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून भेटणार आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधार, बँक, ई-केवायसी आणि डीबीटी या चारही गोष्टी तपासून घ्याव्यात. आता विशेष करून एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर डीबीटी कुठे येते ते एकदा विचारून घ्या. पैसे दुसऱ्या खात्यावर जाऊन आपण पहिल्याच खात्यात वाट बघत बसू नका. तुमचा जिल्हा या यादीत नसेल तर बिलकुल घाबरू नका. पुढच्या टप्प्यात बाकी जिल्ह्यांचं काम सुरू होऊ शकते. त्यामुळे कागदपत्र आधीच नीट ठेवा. आता पैसे खात्यात किती वेळात येऊ शकतात, किती दिवस लागू शकतात याबद्दल सुद्धा डिटेल माहिती आपण पाहणार आहोत. पहा शेतकरी बांधवांनो, डीबीटी मधून पैसे पाठवल्यानंतर काही लोकांच्या खात्यात 15 मिनिटात पैसे दिसू शकतात, काहींना 25 मिनिटं लागू शकतात, काहींना 1 तासाचा वेळ सुद्धा लागू शकतो, तर काही खात्यांमध्ये 2 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. पण प्रत्येकाला हाच वेळ लागेल असं समजू नका. बँकेनुसार वेळ कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे सरकारने पैसे पाठवले आणि 15 मिनिटात आपल्या खात्यात आले नाहीत म्हणून घाबरू नका. आधी थोडा वेळ द्या. खातं पुन्हा तपासा, पासबुक अपडेट करा. बँकेचं ॲप असेल तर तुम्ही एकदा बॅलन्स चेक करून घ्या. ATM मधून बॅलन्स तपासा. तरीही काही दिसत नसेल तर बँकेत जाऊन डीबीटी कोणत्या खात्यावर येते ते एकदा विचारून घ्या. जुने खाते बंद असेल तर ते सुद्धा सांगा. आता यादीत नाव आलं तर रक्कम चुकीची दिसली तर काय करायचं ते सुद्धा आपण पाहू. तुमचं नाव चुकीचं असेल, आधार नंबर चुकीचा असेल, बँक खाता नंबर चुकला असेल किंवा दुसरी काही अडचण असेल तर तक्रार करा. जवळच्या सेवा केंद्रात जा. तिथं तुम्ही तुमची पूर्ण माहिती तपासून घ्या. आधारमध्ये चूक असेल तर ती दुरुस्त करून घ्या. बँकेत चूक असेल तर तुम्ही बँकेत जा. योजनेच्या यादीत चूक असेल तर योग्य ठिकाणी तुम्ही तक्रार करा. चूक आहे हे माहीत असूनही ती पुढे ढकलू नका. आज नाही तर उद्या करू असं म्हणत बसलात तर पैसे वाटप सुरू झाल्यावर तुम्हाला त्रास नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे सर्वात आधी हे काम तुम्ही पूर्ण करा. आधार कार्ड तुम्ही तपासून घ्या. बँकेचं खातं तपासा. ई-केवायसी पूर्ण करा. डीबीटी तपासून घ्या. मोबाईल नंबर तपासा. नाव तपासा. एवढं काम जर तुम्ही व्यवस्थितपणे केलं तर तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. आता फसवणुकीपासून सुद्धा सावध राहा. 50,000 रुपये मिळणार अशी बातमी आली की काही लोक त्याचा फायदा घ्यायला तयार राहतात. कुणी फोन करून तुम्हाला म्हणेल तुमचं नाव यादीत नाही, कुणी म्हणेल 1000 रुपये पाठवा, मग नाव टाकतो, कुणी OTP मागेल, कुणी बँक खाता नंबर मागेल, कुणी ATMचा पिन मागेल. अशा लोकांवर बिलकुल विश्वास ठेवू नका. OTP कुणाला सांगू नका. ATM पिन कुणाला देऊ नका. बँकेचा पासवर्ड सांगू नका. आधारचा फोटो अनोळखी नंबरवर पाठवू नका. कुणी लिंक पाठवली तर लगेच क्लिक तर बिलकुल करू नका. तुमच्या नावावर मंजूर झालेले पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात येतात. त्यामुळे फोनवर कुणाला डिटेलमध्ये तुमची व्यक्तिगत माहिती देणं काहीही गरजेचं नाही. आता जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही थेट बँकेत जा. CSC केंद्रात जा. आपले सरकार सेवा केंद्रात तुम्ही माहिती घ्या. गावात कुणीतरी सांगितलं म्हणून पैसे पाठवू नका. कारण 50,000 रुपये मिळणार म्हणून घाई केली आणि जर तुमची फसवणूक झाली तर नुकसान तुमचंच होईल. त्यामुळे पैशांची बातमी आली की आनंद व्यक्त करा, पण त्यासोबत काळजी सुद्धा घ्या. आता या 50,000 रुपयांचा उपयोग कुठे होऊ शकतो ते सुद्धा पहा. शेतात बियाणं घ्यायचं असतं, खतं घ्यायची असतात, औषध फवारायचं असतं, ट्रॅक्टर लावायचा असतो, मजूर ठेवायचे असतात, जनावरांचा चारा घ्यायचा असतो, घरात किराणा आणायचा असतो, मुलांची फी भरायची असते. त्यामुळे योग्य वेळेला आलेले 50,000 रुपये अनेक कामं पूर्ण करू शकतात. कधी पाऊस कमी पडतो, कधी पाऊस जास्त पडतो, कधी पीक खराब होतं, कधी बाजारात भाव मिळत नाही, पण खर्च काही थांबत नाही. म्हणून पैसे आले तर ते गरजेच्या कामासाठीच वापरा. आधी दुकानाची उधारी द्यायची असेल तर ती द्या. पुढच्या पेरणीसाठी पैसे ठेवायचे असतील तर बाजूला ठेवा. घरात जास्त गरज कुठे आहे ते पाहून तुम्ही पैसे वापरा. आता पुन्हा एकदा सगळं नीट सोप्या भाषेत समजून घ्या. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून टाकले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. आता त्यामध्ये पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. तुमचा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये असेल, या जिल्ह्यांच्या यादीत असेल तर तुम्ही एकदा नाव तपासून घ्या. नाव असेल तर आधार तपासा, बँक खातं तपासा, डीबीटी तपासा, ई-केवायसी पूर्ण करा. मोबाईल नंबर चालू ठेवा. नावात चूक असेल तर ती दुरुस्त करा. जुनं खातं असेल तर तिथे पैसे अडकणार नाहीत ना हे बँकेत जाऊन एकदा विचारून घ्या. सध्या कर्जमाफीच्या पैशांचं काम जोरदार सुरू आहे. त्यानंतरच या अनुदानाच्या 50,000 रुपयांचं काम पुढे जाऊ शकतं. त्यामुळे थोडा उशीर झाला तरी सुद्धा घाबरू नका. तुमच्याकडची कामं पूर्ण ठेवा. दुसऱ्याला पैसे आले म्हणून स्वतःबद्दल चुकीचा अंदाज काढू नका.
तुमच्या खात्यात 50,000 रुपये आले असतील तर आम्हाला नक्की सांगा. आधार नंबर, बँकेचं खातं, मोबाईल नंबर किंवा OTP कुठेही लिहू नका. तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली असेल तर बाकी शेतकऱ्यांना सुद्धा माहिती मिळेल. घरात एखादा वयस्कर माणूस असेल आणि त्याला मोबाईलवर नाव तपासता येत नसेल तर त्याला नक्कीच मदत करा. महिलांच्या नावावर योजना असेल तर त्यांचं बँक खातं सुद्धा तपासून घ्या. KYC बाकी असेल तर ती पूर्ण करा. नावात चूक असेल तर दुरुस्त करा, कारण पैसे मिळणार अशी बातमी ऐकणं एक गोष्ट आणि आपल्या खात्यात पूर्ण 50,000 रुपये येणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट ठरते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. अनुदान, कर्जमाफी, पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या खात्यात येणाऱ्या पैशांची पुढची माहिती तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सगळ्यात आधी इथेच मिळते. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.